हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. लास्ट व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.5 10वीचा गणित भाग 1 मधला सराव संच 2.5 मधल्या पहिली 2 गणितं बघितलेली आहेत. आता आपण या व्हिडिओमध्ये राहिलेला जो सराव संच आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. त्यांनी काय सांगितलंय? त्या विवेचकाच्या किमतीवरून खालील समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवायचं आहे. आता लास्ट व्हिडिओमध्ये आपण विवेचकाच्या किमतीवरून मुळांचे स्वरूप ठरवलेले आहे आणि विवेचकाची किंमतच आहे म्हणजेच डेल्टा अशी गोष्ट आहे की ज्याच्यावरून एखाद्या समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवता येते. मग ते आपण पहिल्यांदा ह्या प्रश्नामध्ये जो उदाहरण दिलेला असेल त्या उदाहरणाचा पहिल्यांदा आपण काय करणार आहोत? विवेचकाची किंमत काढणार आहोत आणि त्याच्यानुसार मग आपण पुढचं जे आपल्याला हवंय ते उत्तर शोधणार आहोत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3 मधला पहिला प्रश्न काय आहे? पहिला प्रश्न आहे x वर्ग वजा 4 वेळा x अधिक 4 बरोबर 0. हा आपल्याला दिलेला प्रश्न आहे. ठीक आहे. x वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0 हा आपल्याला दिलेला एक समीकरण आहे. या समीकरणाची पहिल्यांदा काय काढूया? विवेचकाची किंमत काढूया. म्हणजेच ह्या समीकरणाचे कंपॅरिझन किंवा तुलना म्हणून काय लिहिते मी? x वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0 या समीकरणाची तुलना कशासोबत करणार आहोत? ax वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 म्हणजेच वर्ग समीकरणाचे जे सामान्य रूप आहे त्या सामान्य रूपासोबत दिलेल्या समीकरणाची तुलना करणार आहोत. तुलना सोबत करू. ठीक आहे. मग आपल्याला काय मिळतील? यानुसार a ची किंमत मिळणार आहे. इथं a आहे. इथं किती आहे? a ची किंमत आहे 1. b ची किंमत किती आहे? वजा 4 आणि c ची किंमत काय आहे? अधिक 4. a b c ची किंमत मिळाल्या. आता आपण काढूया विवेचकाची किंमत. विवेचकाची किंमत विवेचकालाच काय म्हणतात? डेल्टा. हे ग्रीक लेटर आहे. ठीक आहे. मग आता इथं काय लिहूया? विवेचकाच्या किमतीचा फॉर्म्युला काय आहे? बी वर्ग वजा 4 वेळा ac. बी वर्ग म्हणजे काय? 4चा वजा 4चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत काय आहे? 1 गुणिले c ची किंमत काय आहे? अधिक 4. मग 4चा वर्ग किती? 4 चोक 16 वजा 4चा वर्ग सुद्धा अधिक 16 येणार. वजा 16. आता इथं काय? 4 एके 4 4 चोक 16 म्हणजे वजा 16 वजा 16 बरोबर 0. विवेचकाची किंमत किती आली? 0 आली. आपण बघितलेलं जेव्हा डेल्टाची किंमत 0 असते तेव्हा काय आपण म्हणू शकतो? मुळे वास्तव असतात व समान असतात. मग तेच आपण लिहू. मुळांचे स्वरूप काय आहे? म्हणून x वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0 या समीकरणाची मुळे कशी आहेत? वास्तव व कशी आहेत? समान आहेत. समान आहेत. पहिला प्रश्न समजला? पहिल्या प्रश्नामध्ये विवेचकाची किंमत काय आली? 0 आली. जेव्हा डेल्टाची किंमत 0 एवढी असते तेव्हा त्या समीकरणाची मुळे वास्तव असतात व समान असतात. आता गणित क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 3 मधला दुसरा आहे 2y वर्ग वजा 7 वेळा y अधिक 2 बरोबर 0. मग आपण काय लिहूया?
2y वर्ग वजा 7 वेळा y अधिक 2 बरोबर 0 ह्या समीकरणाची तुलना कशासोबत करायचे आहे? ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 सोबत करू. a ची किंमत काय येणार आहे? म्हणून a बरोबर 2, b ची किंमत काय आहे? वजा 7, b बरोबर वजा 7 व c ची किंमत किती मिळणार आहे? 2. एबीसीच्या किमती मिळाल्या. आता ह्याच्यावरून आपण काय करणार आहोत? विवेचकाची किंमत काढणार आहोत. म्हणून विवेचकाची किंमत काय आहे? डेल्टा बरोबर काय किंमत आहे? बी वर्ग वजा 4 वेळा AC. बी वर्ग म्हणजे वजा 7चा वर्ग, वजा 7चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत आहे 2 गुणिले सी ची किंमत काय आहे? 2. ए ची किंमत आणि सी ची किंमत समान आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो? वजा 7चा वर्ग, 7चा वर्ग काय आहे? 49. म्हणून वजा 7चा वर्ग सुद्धा 49 येणार. वजा 4 चोक 16, 4 दोणे 8, 8 दोणे 16. काय उत्तर आलं? 49 वजा 16. 9तून 6 गेले राहिले 3, 4तून 1 गेले राहिला 3, म्हणजे काय आले? 33 आले की नाही? म्हणजेच डेल्टाची किंमत काय आहे? डेल्टाची किंमत शून्यापेक्षा मोठी आहे. ठीक आहे. जेव्हा डेल्टाची किंमत शून्यापेक्षा मोठी असते तेव्हा आपण काय म्हणू शकतो? ती मुळे वास्तव असतात व असमान असतात. म्हणून या समीकरणाची मुळे वास्तव असतील व वास्तव आणि असमान असतील. म्हणून आपण काय म्हणू शकतो? 2y वर्ग वजा 7y अधिक 2 बरोबर 0 या समीकरणाची मुळे काय असतात? वास्तव व असमान आहेत. कारण डेल्टाची किंमत शून्यापेक्षा मोठी आहे म्हणून. प्रश्न क्रमांक 2 समजला. प्रश्न क्रमांक 3 मधला दुसरा गणित समजला. आता आपण प्रश्न क्रमांक 3 मधला तिसरा गणित बघणार आहोत. प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला तिसरा काय दिलाय? m वर्ग अधिक 2 वेळा m अधिक 9 बरोबर 0. ठीक आहे. मग दिलेलं समीकरण लिहायचंय. m वर्ग अधिक 2 वेळा m अधिक 9 बरोबर 0 या समीकरणाची तुलना am वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0 सोबत करू. ठीक आहे. या सोबत केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? a ची किंमत काय आहे? a बरोबर 1, b बरोबर 2 व c ची किंमत किती आहे? 9. ABC च्या किमती मिळाल्या. आता विवेचकाची किंमत विवेचकाची किंमत डेल्टा बरोबर काय आहे? b वर्ग वजा 4 वेळा AC. b वर्ग काय आहे? 2चा वर्ग, 2चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत आहे 1 आणि c ची किंमत आहे 9. 2चा वर्ग काय आहे? 4 वजा 4 एके 4, 4 9 36. 4तून 36 जातात का? नाही जात. 36 मधून 4 घालवायचे. 6तून 4 गेले राहिले 2, 3तून 0 गेले राहिला 3. मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? वजा आहे. म्हणून वजा 32 उत्तर येणार आहे. वजा 32 हे काय आहे? डेल्टाची किंमत वजा 32 आहे. म्हणजे डेल्टाची किंमत शून्यापेक्षा लहान आहे. शून्यापेक्षा लहान असल्यामुळं आपण काय लिहू शकतो? त्या समीकरणाची मुळे कसे असतात?
वास्तव नसतात. म्हणून आपण काय लिहू शकतो? म्हणून m वर्ग अधिक 2m अधिक 9 बरोबर 0 या समीकरणाची मुळे वास्तव नाहीत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3 समजला. प्रश्न क्रमांक 3 मध्ये 3 गणित आहेत. आता आपण प्रश्न क्रमांक सराव संच 2.5 मधला प्रश्न क्रमांक 4 बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4 काय आहे? ज्या वर्ग समीकरणाची मुळे खालील प्रमाणे आहेत अशी सर्व वर्ग समीकरणे तयार करायची आहेत. ठीक आहे. मग पहिला गणित काय आहे? वर्ग समीकरण तयार करायचे आहेत. मुळे दिलेले आहेत. पहिला काय दिलाय? 0 व 4 असं दिलेलं आहे. ठीक आहे. आता दिलेलं काय आहे? मुळे दिलेले आहेत. ओके. समजा मुळे काय मानू? अल्फा व बीटा मानू. अल्फा व बीटा मानू. म्हणून अल्फाची किंमत काय आहे? 0 व बीटाची किंमत काय घेऊया? 4 घेऊ. आता आपल्याला अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की जर मुळे दिले असतील तर आपण मुळे दिल्यानंतर त्याच्या समीकरण कसा तयार करतो? ए बी इथं दिलेले आहे बघा. मुळे दिलेले असा वर्ग समीकरण तयार करायचं. त्याच्यासाठी आपण एक फॉर्म्युला तयार केलेला. काय आहे तो फॉर्म्युला? जेव्हा अल्फा आणि बीटा मुळे दिलेले असतील आणि एक्स चलातील वर्ग समीकरण तयार करायचं असेल तर आपण काय करतो? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 हा फॉर्म्युला वापरायचा आहे. अल्फा अधिक बीटा बरोबर काय? अल्फाची किंमत काय आहे? 0 अधिक बीटाची किंमत काय आहे? 4 बरोबर काय येणार? अल्फा अधिक बीटा बरोबर 4 येणार. ठीक आहे. आणि आता अल्फा गुणिले बीटा, अल्फा गुणिले बीटा बरोबर काय येणार? 0 गुणिले 4 बरोबर काय येणार? शून्याला कुठल्याही संख्येने गुणल्यावर उत्तर काय येतं? 0 येतं. ठीक आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो की एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 चा वापर करू. एक्स वर्ग बरोबर एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आलेली आहे? 4x अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत किती आलेली आहे? 0 बरोबर 0. म्हणजेच एक्स वर्ग वजा 4 वेळा एक्स बरोबर 0 हे तुमचं उत्तर आहे. आपल्याला काय सांगितलेले आहे? वर्ग समीकरण तयार करायला सांगितले. म्हणजे एक्स वर्ग वजा 4x हे तुमचं बरोबर 0 हे तुमचं वर्ग समीकरण तयार होईल जेव्हा 0 व 4 हे मुळे असतील तेव्हा. ठीक आहे. पहिला गणित समजला. इथे रिजन टाकते समीकरण 1 नुसार. ठीक आहे. आता गणित क्रमांक 2 एक्झाम्पल नंबर 2 मुळे काय दिलेले आहेत? 3 व वजा 10. ठीक आहे. काय करूया? समजा मुळे अल्फा व बीटा मानू. मुळे काय मानूया? अल्फा आणि बीटा मानूया. ठीक आहे. म्हणून त्यांनी काय अल्फाची किंमत काय घेऊया? 3 व बीटाची किंमत काय घेऊया? वजा 10 घेऊ. त्यानंतर आपण काय काढूया? अल्फा अधिक बीटा. कारण की आपल्याला ह्या समीकरणाचा वापर करायचा आहे. समीकरण तयार करायचं आहे. मग त्याच्यासाठी ह्याचा वापर करायचा. मग त्याच्यामध्ये अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाचा किंमत भरायची आहे. म्हणून पहिल्यांदा आपण अल्फा अधिक बीटाची किंमत काय काढायची आहे? अल्फा अधिक बीटा बरोबर 3 अधिक वजा 10 बरोबर 3तून 10 जातात का? नाही. 10तून 3 गेले राहिले 7. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा 7. आता अल्फा गुणिले बीटा
अल्फा गुणिले बीटा म्हणजे 3 गुणिले वजा 10. 10 त्रिक 30. पण चिन्ह काय आहे? वजा 30. ठीक आहे, हे समीकरण क्रमांक 1. आता काय करूया? मुळे दिले असता आपल्याला समीकरण तयार करण्यासाठी हे सूत्र वापरायचं आहे. ठीक आहे, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 चा वापर करू. एक्स वर्ग अधिक अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे? वजा 7 एक्स अधिक एक्स गुणिले बीटाची किंमत काय आहे? वजा 30 बरोबर 0. एक्स वर्ग वजा वजा काय होणार? अधिक 7 एक्स वजा अधिक वजा 30 बरोबर 0. हे तुमचं उत्तर असणार आहे. एक्स वर्ग अधिक 7 एक्स वजा 30 बरोबर 0. हे तुमचं समीकरण आहे. आता सराव संच 2.5 मधला प्रश्न क्रमांक 4 मधला तिसरा गणित बघूया. जेव्हा मुळे 1/2 व वजा 1/2 असतील तेव्हा काय घ्यायचं आहे? समजा मुळे अल्फा व बीटा मानू. म्हणून अल्फाची किंमत काय येणार? 1/2 व बीटाची किंमत काय येणार? वजा 1/2 घेऊ. अल्फा अधिक बीटा 1/2 अधिक वजा 1/2. 1/2 मधून 1/2 गेला, कॅन्सल काय सगळं जाणार ना, मग राहणार 0. आता अल्फा गुणिले बीटा बरोबर काय येणार? 1/2 गुणिले वजा 1/2. गुणाकार आहे की नाही? 2 दोणे 4 1 1 1 पण वजा चिन्ह आहे म्हणून वजा 1. वजा 1/4 हे किंमत आली. समीकरण 1. समीकरण 1 नुसार आपण ह्या किमती भरल्या. आता काय कशाचा वापर करायचा आहे? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 चा वापर करू. म्हणून एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे? 0 गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत किती आहे? वजा 1/4 बरोबर 0. कशावरून टाकल्या या किमती? समीकरण 1 नुसार. म्हणून एक्स वर्ग 0ला x ने गुणल्यावर आन्सर काय येणार? 0च येणार. ते लिहायची गरज नाही. इथं काय आहे? वजा 1/4 बरोबर 0. मग हे काय झालं तुमचं? एक्स वर्ग वजा 1/4 बरोबर 0. हा तुमचा झाला वर्ग समीकरण. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 4 चौथा गणित. मुळांची किंमत दिलेली आहे 2 वजा वर्गमुळात 5 आणि 2 अधिक वर्गमुळात 5 अशी मुळांची किंमत दिलेली आहे. म्हणून समजा मुळे अल्फा व बीटा मानू. ओके, म्हणून अल्फाची किंमत काय येणार? 2 वजा वर्गमुळात 5 व बीटाची किंमत येणार 2 अधिक वर्गमुळात 5. ठीक आहे. आता आपल्याला ज्या फॉर्म्युलामध्ये किमती टाकायच्या आहेत त्या किमती काय आहेत? अल्फा अधिक बीटा.
अल्फा अधिक बीटा म्हणजेच 2 वजा वर्गमुळात 5 अधिक 2 अधिक वर्गमुळात 5 बरोबर वजा वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 5 कॅन्सल होणार 2 अधिक 2 बरोबर 4 अल्फा गुणिले बीटा बरोबर काय येणार 2 वजा वर्गमुळात 5 गुणिले 2 अधिक वर्गमुळात 5 म्हणजेच काय येणार 2ने 2चा वर्ग वजा वर्गमुळात 5चा वर्ग 2चा वर्ग 4 आहे वजा वर्गमुळात 5चा वर्ग म्हणजेच 5चा वर्ग 25 पण वर्गमुळात 25 म्हणजेच कंसाच्या बाहेर वर्गमुळाच्या बाहेर 5 येणार 4तून 5 गेले राहिले 1 म्हणजे 5तून 4 गेला राहिला 1 मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून वजा 1 आला अल्फा गुणिले बीटाची किंमत आली 1 अल्फा अधिक बीटाची किंमत आली 4 हे समीकरण क्रमांक 1 म्हणून आता ह्या किमती मिळाल्या आता ते किमती सूत्रामध्ये टाकायच्या आहे म्हणून कशाचा वापर करायचा आहे x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 चा वापर करू मग x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा म्हणजेच काय आहे 4x अधिक अल्फा गुणिले बीटा म्हणजे वजा 1 बरोबर 0 कशावरून काढला समीकरण 1 नुसार या किमती भरल्यात आपण मग हे तुमचं काय आहे हवं असलेलं समीकरण आहे वर्ग समीकरण आहे ठीक आहे समजलं प्रश्न क्रमांक 4 सराव संच 2.5 मधला प्रश्न क्रमांक 4 इथेच संपलेला आहे तुम्हाला समजला असेल आता आपण प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया त्यांनी काय दिलंय x वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे तर k ची किंमत काढा काय दिलंय x वर्ग वजा 4 वेळा kx अधिक k अधिक 3 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे ठीक आहे म्हणून मग मी काय करते x वर्ग दिलेले वर्ग समीकरण लिहिते x वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 ह्या दोघांना कंसात टाकते बरोबर 0 ची तुलना या समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत करू म्हणून आता आपल्याला यानुसार काय मिळतील a b आणि c च्या किमती मिळतील म्हणून a बरोबर 1 b ची किंमत काय आहे वजा 4 वेळा k आणि c ची किंमत काय मिळेल k अधिक t a b c च्या किमती मिळाल्या आता त्यांनी दिले काय वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या मुळांची बेरीज म्हणजे समजा त्या वर्ग समीकरणाची मुळे अल्फा आणि बीटा मानू वरील वर्ग समीकरणाची मुळे अल्फा व बीटा मानू ठीक आहे म्हणून आपण काय करायचं त्यांनी दिलंय काय मुळांची बेरीज त्यांनी दिलेलं काय आहे ह्या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज म्हणजे ही मुळे आहेत त्यांची बेरीज करायची अल्फा अधिक बीटा करायचंय आणि
गुणाकार पण सांगितलंय, बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे असं सांगितलंय. मग पहिल्यांदा बेरीज करूया, नंतर गुणाकार करूया. म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर काय येणार? आपला जो फॉर्म्युला आहे, अल्फा अधिक बीटाची किंमत काय आहे? अल्फा अधिक बीटाची किंमत वजा बी छेद ए आहे आणि अल्फा गुणिलेची किंमत काय आहे? सी छेद ए. म्हणून मग इथं आपल्याजवळ एबीसीच्या किमती दिलेल्या आहेत, त्यानुसार अल्फा आणि बीटाची किंमत घेऊ शकतो आपण. मग अल्फा अधिक बीटाची किंमत काय आहे? वजा बी छेद ए. मग बी ची किंमत काय आहे? वजा बी ची किंमत वजा 4 वेळा के छेद ए म्हणजे 1. याचाच अर्थ अल्फा अधिक बीटाची किंमत काय येणार? वजा, इथं पण वजा आहे, वजा वजा अधिक. वजा वजा अधिक म्हणजे अधिक 4 के. अल्फा अधिक बीटाची किंमत आलेली आहे 4 के. आता आपण अल्फा गुणिले बीटाची किंमत घेऊया. अल्फा गुणिले बीटाची किंमत काय आहे? सी छेद ए. सी ची किंमत काय आहे? के अधिक 3 छेद ए ची किंमत आहे काय आहे? 1. म्हणजे अल्फा गुणिले बीटाची किंमत काय आली? के अधिक 3. मग दिलेल्या माहितीनुसार किंवा दिलेल्या अटीनुसार आपण काय लिहू शकतो? म्हणून दिलेल्या माहिती नुसार काय माहिती दिली त्यांनी? या वर्ग समीकरणाच्या म्हणजे दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज. मुळांची बेरीज काय आलेली आहे? अल्फा अधिक बीटा ही त्यांच्या गुणाकाराच्या म्हणजे त्यांचा गुणाकार म्हणजे अल्फा गुणिले बीटा यांच्या गुणाकाराच्या 2 पटीनं आहे, म्हणजे दुप्पट आहे. ओके. मग अल्फा अधिक बीटाची किंमत आलेली आहे 4 के. 4 वेळा के बरोबर 2 गुणिले अल्फा गुणिले बीटा बरोबर काय आहे? के अधिक 3. म्हणजेच 4 के 2 गुणिले के बरोबर 2 वेळा के अधिक 3 दुणे 6. 2 के अधिक आहे, इकडे आल्यावर काय होणार? वजा होणार. 4तून 2 गेले, राहिले 2 बरोबर 6. के ची किंमत काय येणार? 2 गुणिले आहे, इकडे आल्यावर होणार भागिले. के बरोबर 2 त्रिक 6 म्हणजे के ची किंमत किती आलेली आहे? 3. हेच आपल्याला सांगितलेली होती. के ची किंमत काढा. समजलं कसं केलं? पहिल्यांदा आपल्याला दिलेल्या समीकरणाची तुलना वर्ग समीकरणाचे जे सामान्य रूप आहे त्याच्यासोबत केली, त्यानुसार एबीसीच्या किमती मिळाल्या. मग आपण एबीसीच्या किमतींनुसार अल्फा अधिक बीटाची किंमत आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत काढली. मग त्यांनी अट दिलेली होती किंवा दिलेली माहिती होती, त्यानुसार आपण पुढं त्या किमती अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा च्या किमती टाकल्या आणि के ची किंमत आपल्याला मिळाली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5 समजला. आता प्रश्न क्रमांक 6 बघूया. त्यांनी काय दिलंय? जर अल्फा आणि बीटा ही y वर्ग वजा 2y वजा 7 या बरोबर 2 या वर्ग समीकरणाचे मुळे असतील, तर अल्फा अधिक बीटाचा वर्ग अल्फा घन अधिक बीटा घन च्या किमती काढायच्या आहेत. ठीक आहे. दिलेलं समीकरण लिहायचं आहे. अल्फा आणि व बीटा ही y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची काय आहेत? मुळे आहेत. मुळे आहेत. म्हणून आपण काय लिहू शकतो? पहिल्यांदा त्या समीकरणाची कंपॅरिझन. म्हणून y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0 या समीकरणाची तुलना ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 सोबत करू. म्हणून आपल्याला a ची किंमत मिळणार. a ची किंमत बरोबर 1, b ची किंमत काय आहे? वजा 2 आणि c ची किंमत काय आहे? वजा 7. एबीसीच्या किमती मिळाल्या. आता एबीसीच्या किमतीनुसार अल्फा गुणिले बीटा अल्फा अधिक बीटाची किंमत काढूया. म्हणून अल्फा
अधिक बीटा बरोबर काय आहे किंमत वजा बी छेद ए वजा बी म्हणजेच -2 छेद ए म्हणजे 1 वजा वजा अधिक म्हणजे +2 अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए. सी ची किंमत काय आहे -7 छेद 1 म्हणजेच किंमत काय आली -7. अल्फा अधिक बीटाची किंमत आली 2. अल्फा गुणिले बीटाची किंमत आली -7. आता ह्या किमतींनुसार आपण दिलेली 2 गणितं त्यांनी सांगितली. प्रश्न क्रमांक 6 मध्ये छोटी छोटी आहेत ते बघणार आहोत. म्हणून पहिलं काय आहे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग काढायचा आहे बरोबर सूत्राचा वापर करायचा आहे. काय येणार अल्फा अधिक बीटा वर्ग वजा 2 वेळा अल्फा गुणिले बीटा. फॉर्म्युला कसला आहे ए अधिक बी वर्ग. ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर ए अधिक बी कंस वर्ग वजा 2 वेळा ए बी चा वापर केलेला आहे आपण. ठीक आहे. अल्फा अधिक बीटाची किंमत किती काढलेली आहे आपण हे समीकरण 1 2 आलेले आहे. इथं काय लिहिणार मी 2चा वर्ग वजा 2 गुणिले अल्फा गुणिले बीटा बरोबर काय आहे -7. कशावरून समीकरण 1 नुसार 2चा वर्ग 4 वजा वजा अधिक 7 दुणे 14 म्हणजेच किती उत्तर येणार 14 अधिक 4 बरोबर 18. अल्फा अधिक बीटाचा वर्ग किती आली किंमत 18 आली. आणि नेक्स्ट काय आहे अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर अल्फा अधिक बीटा घन वजा 3 वेळा अल्फा बीटा गुणिले अल्फा अधिक बीटा. सूत्र वापरण्यात आलेलं आहे ए घन अधिक बी घन बरोबर ए अधिक बी चा घन वजा 3 वेळा ए बी गुणिले ए अधिक बी या सूत्राचा वापर करण्यात आलेला आहे. अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे आपल्याजवळ 2. 2चा घन वजा 3 वेळा अल्फा गुणिले बीटा बरोबर वजा 7 गुणिले अल्फा अधिक बीटा बरोबर 2. 2चा घन 8 वजा 3 गुणिले वजा 7 गुणिले 2 म्हणजेच काय येणार 7 दुणे 14 म्हणजे वजा 14 आहे. वजा 14 गुणिले वजा 3 14 एके 14 14 दुणे 28 14 त्रिक 42 वजा वजा अधिक म्हणजेच काय उत्तर येते 8 अधिक 42 बरोबर 50. हे तुमचं उत्तर आहे. समजलं. प्रश्न क्रमांक 6 या किमती कशामुळे भरल्या समीकरण 1 नुसार. समीकरण 1 इथं आहे. प्रश्न क्रमांक 6 समजला. आता प्रश्न क्रमांक 7 बघूया. काय दिलं प्रश्न क्रमांक 7 खालील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर के ची किंमत काढायची. के ची किंमत काढायची आहे. मुळे काय दिलेली आहेत वास्तव आणि समान दिलेली आहे. जर वास्तव आणि समान असतील म्हणजे डेल्टाची किंमत किंवा विवेचकाची किंमत किती असली पाहिजे 0 असली पाहिजे. ठीक आहे. म्हणून पहिला काय आहे 3y वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0 हे समीकरण दिलेले आहे. म्हणून 3y वर्ग अधिक ky बरोबर 12 बरोबर 0 ची तुलना कशासोबत करायचे आहे ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 सोबत करू. मग आपल्याला किमती कशाच्या मिळतील a बरोबर 3 b बरोबर k आणि c बरोबर 12. ठीक आहे. एबीसीच्या किमती मिळाल्या. आता विवेचकाची किंमत म्हणजेच त्यांनी दिलं विवेचकाच्या किमतीचा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे.
विवेचकाची किंमत डेल्टा बरोबर काय असणार आहे? बी वर्ग वजा 4 वेळा AC. बी वर्ग म्हणजेच के चा वर्ग वजा 4 वेळा AC म्हणजेच 4 गुणिले 3 गुणिले 12 म्हणजेच के वर्ग वजा 4 त्रिक 12. 12 गुणिले 12 बरोबर 12चा वर्ग 144. ठीक आहे. विवेचकाची किंमत काय दिलेली आहे? वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आहेत आणि समान आहेत म्हणजेच विवेचकाची किंमत 0 आहे. म्हणजेच आपण काय दिलेल्या माहितीनुसार त्यांनी काय माहिती दिली? डेल्टाची किंमत ऑलरेडी 0 दिलेली आहे. म्हणून के वर्ग वजा 144 बरोबर काय येणार? 0च येणार. ठीक आहे. म्हणजेच के वर्ग वजा 144 कशाचा वर्ग आहे? 12चा वर्ग आहे बरोबर 0. म्हणून के वजा 12 के अधिक 12 बरोबर 0. मग आपण काय लिहू शकतो? के वजा 12 बरोबर 0 किंवा के अधिक 12 बरोबर 0. म्हणून के ची किंमत काय येणार? वजा 12 इकडे आल्यावर काय होणार? अधिक 12 किंवा के बरोबर अधिक 12 इकडे आल्यावर काय होणार? वजा 12. के ची किंमत मिळाली आपल्याला अधिक 12 किंवा वजा 12. समजलं? नेक्स्ट काय आहे? प्रश्न क्रमांक 7 मधला दुसरा गणित काय दिलेला आहे? के एक्स वजा 2 अधिक 6 बरोबर 0. समीकरण काय येणार आहे? के गुणिले एक्स गुणिले एक्स म्हणजे के एक्स वर्ग वजा के गुणिले 2k म्हणजे 2 वेळा के एक्स अधिक 6 बरोबर 0. या समीकरणाची तुलना सामान्य रूप काय आहे? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत करू. म्हणून a ची किंमत काय आहे? k. b ची किंमत काय आहे? वजा 2 वेळा k आणि c ची किंमत काय आहे? c. abcच्या किमती मिळाल्या. आता विवेचकाची किंमत